नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसतोय। काँग्रेसचे माजी आमदार पद्माकर वळवींचा भाजपात प्रवेश होतोय। पद्माकर वळवी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि 5 टर्म आमदार आणि नंदुरबारचे पालकमंत्री सुद्धा राहिलेले आहेत। यानंतर आता मी विनंती करेल, नंदुरबारमधून आपण दृश्य बघतोय। नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। काँग्रेसचे माजी आमदार पद्माकर वळवींचा भाजपात प्रवेश होतोय। पावरा समाजाचे अतिशय मोठे नेते आहेत, त्यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे। त्यानंतर विनायक देशमुख काँग्रेसला मोठा धक्का म्हणावा लागेल। पद्माकर वळवी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि 5 टर्म खरं तर आमदार राहिलेले आहेत। नंदुरबारचे पालकमंत्री सुद्धा ते राहिलेले आहेत। एक काँग्रेस पक्षाला एक मोठा खिंडार सातत्याने या ठिकाणी आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिसतंय आपल्याला। श्रीमती अर्चनाताई राठोड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या त्या सचिव आहेत। त्यांचं देखील माननीय बावनकुळे साहेबांनी स्वागत करावं, त्यांना पक्ष प्रवेश द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। मनोजजी सोनवणे हे काँग्रेसचे नेते आहेत, जळगाव जिल्ह्यातले, त्यांनी देखील या ठिकाणी जिल्हा सरचिटणीस मनोजजी जळगाव जिल्हा सरचिटणीस, चंपालाल जीवनजी चव्हाण हे उपसरपंच आहे लंगडी भवानी नंदुरबारचे, त्यांनी माननीय बावनकुळे साहेबांचा हस्ते पक्ष प्रवेश घ्यावा। गौतम सर्जन पावरा, त्यानंतर पारा सिंग सुखलाल पावरा, ते उन्नती मंडळाचे पावरा उन्नती मंडळाचे देखील तालुक्याचे अध्यक्ष आहेत। विजय कुमार गावी बोलतो। मी पद्माकर वळवी आज भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहे। आजच्या या उपस्थित कार्यक्रमात माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, विजय कुमार गावित साहेब, विजयजी चौधरी साहेब आणि काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, आपलं भाजपचे ज्येष्ठ नेते साहेबांसारखीच चूक झाली माझी, कारण मी आदिवासी सामान्य कुटुंबातून पुढे येऊन आदिवासी संघटनेमार्फत सामाजिक कार्य केलं आणि सभापती म्हणून काम केलंय, आमदार म्हणून काम केलं, मंत्री म्हणून काम केलं आणि मी आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष सुद्धा होतो। तो मी सर्व राजीनामा आता पक्षाकडे दिलेला आहे, काँग्रेस पक्षाकडे। आणि भारतीय जनता पक्षाचे जे ध्येय धोरण आहेत, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपले राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे जे एकूण कार्य आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारचे काम आहे, खास करून मी नंदुरबार जिल्ह्याचा आहे। नंदुरबार जिल्ह्यासारख्या भागामध्ये विकासाच्या दृष्टीनं जे काय कामं आणि धोरणं होत आहेत, योजना राबवल्या जात आहेत, त्याच्यावर प्रभावित होऊन मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा आणि त्याग केलेला आहे आणि आजपासून भाजपसाठी मी काम करणार आहे। मागच्या इतिहासात मी जाणार नाही। जे काही मला संधी दिली पक्षाने, समाजाने, त्यावेळेस मी त्या पक्षाच्या, समाजाचं, संघटनेचं काम करत आलेलो आहे आणि आता भारतीय जनता पक्षाचे ध्येय धोरणानुसार, विचारानुसार, नेत्यांच्या आदेशानुसार संघटनमध्ये मी काम करणार आहे, हे मला खास करून आज सांगू इच्छितो।